नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाशीच्या ए.टी. पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। नियमित अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व मनपूर्वक अभिनंदन। तसेच ज्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक मिळाले नाही त्यांनी खचून न जाता अभ्यासाकडे आणि शालेय खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून पुढील वर्षी आपल्याला कशा पद्धतीने पारितोषिक मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए.टी. पाटील विद्यालय वाशीचे माजी विद्यार्थी तथा भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी बोलताना सांगितले। शिक्षक आणि पालक यामुळेच आपण घडत असतो, त्यांचा आदर करायला शिका, नक्कीच तुम्ही उंच शिखर गाठणार, असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, शाळेचे अध्यक्ष व्ही. पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, स्मिता अनिश पाटील, गणेश थवई, M.K. पाटील, सर्व संचालक, शिक्षक मंडळ व शालेय समिती सदस्य, सागर शिक्षण मंडळ तसेच ए.टी. पाटील विद्यालय वाशी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते। SSC परीक्षा मार्च 2025 मध्ये पूर्वा उदय मडवी 93.60% प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला। मीनाक्षी जितेंद्र थवई हिने 83.20% मिळवून द्वितीय, तर अस्मिता संदेश म्हात्रे 82.80%ने तृतीय क्रमांक मिळवला। तसेच आदर्श विद्यार्थी ऋषिकेश राजू मोकल व आदर्श विद्यार्थिनी पायल विश्वास पाटील, तर चॅम्पियन विद्यार्थी राज संजय पाटील, चॅम्पियन विद्यार्थिनी सानिया संतोष म्हात्रे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व अविनाश थवई व विद्यार्थिनी प्रतिनिधी वेदिका विजय थवई या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अतिथी मिलिंद पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन गौरविण्यात आले। तसेच कबड्डी, खो खो, धावणे, डॉजबॉल, लंगडी, रिले, त्याचबरोबर वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, चित्रकला, प्रश्नमंजुषा, गायन, रांगोळी अशा अनेक स्पर्धांचे आयोजन शालेय क्रीडा महोत्सवामध्ये करण्यात आले आहे। यावेळी प्रमुख अतिथी मिलिंद पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सागर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र म्हात्रे सरांनी केले होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन।